भरतशेठ गोगावले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते सलग विधानसभेत विजयाचा चौकार. विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज 15 डिसेंबर नागपुरात पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेंसह 12 मंत्रिपदे आली, तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळाली आहेत. यात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान आजवरच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबतची माहिती जाणून घेऊया. सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात. भरतशेठ गोगावले हे मूळ राहणार रायगड जिल्ह्यातील पिंपळवाडी महाड येथील रहिवासी असून सध्या ते शिवनेरी, ढालकाठी, बिरवाडी वास्तव्यास आहेत. भरतशेठ गोगावले यांनी त्यांच्या महाड तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते पिंपळवाडी गावचे ते बिनविरोध सरपंच झाले होते. त्यांचा जन्म 1 जून 1963 रोजी गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांच्या निधनानंतर मोठे पुत्र म्हणून त्यांच्या अंगावरती कुटुंबाची जबाबदारी आली. नंतर शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी नोकरी, व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारणामध्ये प्रवेश केला. सरपंच, जिल्हा परिषद ते सलग विधानसभेत विजयाचा चौकार. 1987 ते 1992 ते महाड पंचायत समितीचे ते सदस्य म्हणून राहिले. 1996 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत 2 वेळा विजयी. तसेच त्यांनी रायगडचे शिवसेना जिल्हा प्रमुख पद हे देखील भूषवले. 1992 ते 1997 पहिल्यांदा रायगड जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु सभापती पद देण्यात आले. 2007 ते 2009 रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती पद त्यांनी भूषवले. 2009 मध्ये महाड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेतून आमदारकी लढवत पहिला विजय मिळवला. 2019 मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यानंतर आतापर्यंत सलग 3 टर्म आमदार म्हणून कार्यरत आहेत. तर चौथ्यांदा आमदार व नामदार म्हणून कार्यरत आणि कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत ठाकरेंच्या स्नेहल जगताप कामत यांना 26,000 मतांनी पराभूत करून विजयाचा चौकार मारला. त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले हे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत आणि त्यांचा मुलगा विकास गोगावले हे महाराष्ट्र राज्य युवासेना कोअर कमिटी सदस्य तथा युवासेना सचिव कोकण विभाग पदावर कार्यरत आहेत. ब्युरो रिपोर्ट, AS मराठी न्यूज. सचिन चांदोरकर, जिल्हा प्रतिनिधी, रायगड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.